बारामतीच्या राजकारणामध्ये आजपासून एक नवीन अध्यायाला सुरुवात झाली आहे। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पण आजचा बारामतीतला दिवस हा राजकारणातला चर्चेचा विषय ठरलेला आहे। पाहूया या संदर्भातला आमचा रिपोर्ट। विधानसभेचा अर्ज भरला, बारामतीत सुनेत्रा पर्व सुरू। बारामतीत तटकरे आणि पटेल यांच्या विरोधात बॅनरबाजी। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास्थळी पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो। कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, सुनेत्रा पवार यांचा संकल्प। राज्याच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वपूर्ण ठरला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। अजित पवार यांच्याप्रमाणेच आज सुनेत्रा पवार यांच्या दिवसाची सुरुवात झाली। नियोजित दौऱ्याच्या 1 तास आधीच म्हणजे सकाळी 8 वाजताच त्यांनी बारामतीतल्या निवासस्थानामधून थेट काटेवाडी गाठली। तिथे अजित पवारांच्या आईचा आशीर्वाद घेतला। त्यानंतर सगळे पवार ज्या कन्हेरी गावातील मारुती रायाचं दर्शन घेऊन अर्ज भरतात त्या मंदिरात सुनेत्रा पवार पोहोचल्या। नंतर महापुरुषांच्या पुतळ्यांनाही अभिवादन केलं आणि मग कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली। या मेळाव्यात आज विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षांच्या प्रमुखांचे फोटो लावण्यात आले होते। त्यामध्ये शरद पवार यांचाही फोटो होता। या मेळाव्याच्या भाषणातून सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना भावनिक साथ घालत कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, बारामतीमध्ये गुंड प्रवृत्ती वर येऊ देणार नाही असं सांगत शेतकरी आणि उद्योजकांसाठीही अजित पवार यांच्याप्रमाणे सदैव काम करत राहीन असा विश्वास दिलाय। माझ्यासाठी केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही हे मी पहिल्यांदाही म्हटले होते। तर संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे। प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे। या कुटुंबाच्या विकासासाठी मी आयुष्यभर झटत राहीन हा शब्द माझाही आहे। शहरामध्ये गुंडगिरी, खंडणीखोर, बेकायदेशीर प्रकारांना बिलकुल थारा मिळणार नाही। कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या जातील। प्रशासनातील सर्व विभागांशी सुयोग्य समन्वय सुद्धा साधला जाईल। त्यामुळे आपण सगळ्यांनी यापुढे कसल्याही काळजीचं कारण नाही। दरम्यान हा मेळावा सुरू होण्यापूर्वी सकाळी प्रशासकीय इमारतीच्या बाहेर गेटवर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधातील बॅनरबाजी पाहायला मिळाली। पण प्रशासनाने तात्काळ हे बॅनर हटवले। सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरायला दोन्ही मित्र पक्षांचे नेतेही उपस्थित होते। सर्व राजकीय पक्षांना मी आवाहन केलेलं आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी आणि त्याच्यातूनही निवडणूक जर का बिनविरोध झाली तर एका लोकजर नेतृत्वाने महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सेवा करण्यासाठी ज्या कणखरतेने पावलं उचलली त्या नेत्याला विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणं म्हणजे बहिणींना बिनविरोध विधानसभेवरती निर्वाचित करणं। आमची अपेक्षा आहे की इतर पक्षांनी उमेदवार देऊ नये। काहीतरी बातमी आलेली आहे की कोणी अर्ज भरणार आहे, पण तरी देखील अजून अर्ज माघार घेण्याच्यासाठी 3-4 दिवस मिळणार आहे। आमच्या प्रयत्नही राहतील, आम्ही विनंती पण करणार आणि आशा करतो की सर्व लोक आमच्या सुनेत्रा बहिणीला बिनविरोध निवडून द्यावं। त्यांनी पोटनिवडणुकीमध्ये देखील त्या विजयी होतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। कारण अजितदादांनी केलेलं काम या भागामध्ये सर्वश्रुत आहे। या भागाचा केलेला विकास सर्वश्रुत आहे। त्यामुळे या भागातली जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। शरद पवार दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेत होते, पण सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार यांच्यापैकी कोणीही नेते आज सुनेत्रा पवारांच्या कार्यक्रमात फिरकले नाहीत। दरम्यान उमेदवारी अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल आहे। लक्ष्मण हाकेंची समजूत काढण्यात दत्ता भरणेंना यश आलं आणि हाकेंनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला। अनेक वरिष्ठ मंडळींचे कॉल आलेले आहेत, त्यांची विनंती आलेली आहे। त्या विनंतीबरोबरच सुनेत्राताईंचा सुद्धा एक रिक्वेस्ट कॉल आला
त्यानंतर मी थोडा विचार केला. एक महिला उपमुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्रामध्ये एका महिलेला एवढ्या सर्वोच्च पदाचं स्थान पहिल्यांदा मिळालेलं आहे. त्यानंतर मी थोडासा विचार केला. माझे प्रश्न तसेच, आमचे प्रश्न तसेच असणार आहेत आणि त्या प्रश्नासाठीचं आंदोलन त्याच आक्रमक पद्धतीने इथून पुढच्या कालावधीमध्ये राहणार. बारामतीची निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा असतानाच रविवारी काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली. आता काँग्रेसचे आकाश मोरे मैदानात आहेत. हर्षवर्धन सपकाळांनी मला आदेश केलेला आहे की ही निवडणूक लढायची आहे. त्याप्रमाणे मी निवडणुकीत उतरलेलो आहे. आता सर्वस्वी अनुशासित पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ते त्यांनी ठरवायचं काय करायचं, म्हणजे उमेदवारी आहे. आणि ते मला असं वाटतं की त्यांनी मला क्लिअर कट सांगितलं की आपण उमेदवारीला सामोरे जायचं आहे. येत्या 2 ते 3 दिवसात जर राजकीय सूत्र हलली तर काँग्रेसचा उमेदवार माघार घेण्याची ही शक्यता आहे. हे 2 दिवस पडद्यामागे बऱ्याच घडामोडी सुरू राहतील. निवडणूक लागलीच तर सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास सगळेच व्यक्त करतात. काँग्रेस पार्टीने निवडणूक लढवू नये हा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचा त्या ठिकाणी मनातल्या भावना आहेत. आणि जर या भावनाचा अनादर कोणी केला तर मात्र त्यांना महाराष्ट्राची जनता सोडणार नाही. कारण अजितदादांनी महाराष्ट्राकरता संपूर्ण आयुष्य दिलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राची जनता हे आव्हान करताय काँग्रेसला की या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढू नका. गेल्या 4 पैकी 3 निवडणुकांमध्ये अजित पवार 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं विजयी झाले होते. निवडणूक झालीच तर अजित पवार यांच्याप्रमाणे बारामतीकर मतदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभा राहतील अशी चर्चा आहे. मात्र यामुळे बारामतीच्या राजकारणातील आणि पवार कुटुंबातील भविष्यातील समीकरणं बदलतील असंही बोललं जातंय. सुनेत्रा पवार बारामती लोकसभेला पराभूत झाल्या होत्या. तो पराभव दादांच्या जिव्हारी लागला होता. तसं त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवलं होतं. आता बारामतीतून सुनेत्रा वहिनी सहज जिंकून विधानसभेत जातील, पण ते पाहायला अजितदादा नसतील. संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, बारामती.